नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 68. मागे आपण पाहिले की निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणाले की आता तू गीतेचा अर्थ सांगण्यास प्रारंभ कर. हे ऐकताच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुमच्या या अशा आज्ञेमुळे मला असे वाटते की हराळी जी की आधीच अमर आहे आणि आता त्यावर तुमच्या या आज्ञारूपी अमृताचा पूर आलेला आहे. त्याच्यामुळे आता माझ्या निवेदनाला मी सुरुवात करतो. ते निवेदन असे आहे की जीवाच्या अंतःकरणात जी संशयाची नौका असते ती पार डुबून जाईल, म्हणजे ते संशय रहित होतील आणि श्रवणेंद्रियाच्या ठिकाणी ऐकण्याची त्यांना मनापासून इच्छा होईल. प्रकृतीत सापडणे हेच जीवाचे असणे होय. प्रकृतीत सापडणे हेच जीवाचे असणे होय. असंग अशा आत्मस्वरूपाला त्रिगुणाचा संग झाला तरी कसा, हा एक प्रश्न आहे. असंग अशा आत्मस्वरूपाला त्रिगुणाचा संग झाला तरी कसा, हा एक प्रश्न आहे. आणि याच प्रश्नामुळे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा नेमका संबंध काय आहे हेही पाहावे लागते. आत्मस्वरूपाला गुणातीत असे का म्हणतात हे समजले की कदाचित हा सगळा गुंता सुटू शकेल. हा सर्व विषय आता आपण पाहू. अर्जुना, हे जे ज्ञान आहे हेच आपले खरे आत्मस्वरूप आहे आणि नेमके हेच ज्याने विसरले म्हणूनच त्याला जीवदशा प्राप्त झाली. आत्मस्वरूपाचे ज्ञान हे एखाद्या प्रज्वलित अग्नीसारखे आहे. त्यात जग हे आपल्यापासून वेगळे स्वतंत्र आहे असे वाटणे हे जणू वाळलेल्या गवताप्रमाणे आहे आणि ते त्या प्रज्वलित अग्नीत टाकले की क्षणार्धात भस्म होते. जे वन्ही हे तृणे येर ज्ञाने, कल्पांत समयी या आत्मविषयक ज्ञानामुळे इतर ज्ञाने हे स्वप्नवत आणि मिथ्या ठरतात, निरुपयोगी ठरतात आणि जीवाची मूळची अनादि मुक्त स्थिती प्राप्त होते. अनादि जे मुक्तता आपली असे पांडुसुता, तो मोक्ष हाता येता होय जेणे. तर अविद्याभ्रम हा मुळातच केवळ काल्पनिक असल्यामुळे तो होता तेव्हाही नव्हता, आता गेला यावेळी पण तो गेला असा नाही, कारण तो मुळात नव्हताच. म्हणून आपले आत्मस्वरूप सदा सर्वदा मुक्त म्हणजे अविद्यारहितच आहे. मी पूर्वी बद्ध होतो, आता मुक्त झालो असे म्हणणे ही एक केवळ महाभ्रांतीच होय. पण ज्याला स्वस्वरूप कळाले तो आता संसाराला डोकेवर काढू देत नाही. म्हणजेच काय, त्याला सर्वत्र एक चैतन्य तत्वाचाच अभेदात्मक असा नित्य साक्षात्कार होत राहतो. मग मन मनाला मागे सारते आणि शरीर शरीराच्या ठिकाणी विश्रांती घेते. मग ज्ञानी हा असा मनातीत आणि देहातीत राहतो. त्यामुळे अर्जुना, मग ते स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असे चारही देहाचे अडथळे एकदम ओलांडून माझ्याच बरोबरीचे ते होतात. मग ते देहाचे बेळे ओलांडून एकाच वेळे सर्व कुती कांटाळे माझे झाले, म्हणजे ते माझ्या योग्यतेचे होतात. म्हणजे अर्जुना, ते अशा प्रकारे माझ्या नित्यपणामुळेच नित्य झाले आणि माझ्या अखंड पूर्णतेमुळे ते सुद्धा तसेच अखंड पूर्ण झाले. पहा, घट फुटला तर त्यातील आकाश मूळचेच महादाकाश होते का? नाही, कारण ते नेहमीच महादाकाश म्हणून महदाकाशच असते. जे मी जेवढे जैसे ते तेची झाले तैसे,
घटवंगी घटाकाशे आकाश जेवी. म्हणून अर्जुना, आपण सर्व मुळात परब्रह्म स्वरूपच आहोत, पण आपण नेमके तेच विसरलो. नित्य शुद्ध सच्चिदानंद धर्म आपले कायम आहेत व एकच मूळ दिव्यापासून अनेक दीपज्योती लावाव्या किंवा सर्व ठिकाणी मूळ दिव्याचीच ज्योती असावी. तशा प्रकारे हे सर्व आहे. मग मीच राहत नाही तर तू कसा राहणार? म्हणून अर्जुना, तू आत्मज्ञानाचा आश्रय करून जे मद्रूप झाले, जे माझ्यासारखेच अनादि जन्म मरण रहित झाले, असे तू हो. पण अर्जुना, इतके सर्व असूनही त्रिगुणरूपी व्याधाने हल्ला करून मला देहरूपी पाशात कसे अडकवले? असा प्रश्न जर तुला पडला असेल तर ते सविस्तर ऐक. अर्जुना, माझ्या संगरूपी बीजाची पेरणी झाली असता भूतरूपाने जे पीक येते, एवढ्या कारणामुळेच जगाला क्षेत्र म्हणतात. माझ्या संगरूपी बीजाची पेरणी झाली असता भूतरूपाने जे पीक येते, एवढ्या एकाच कारणामुळे जगाला क्षेत्र म्हणतात. जगताचे कारण जी जड प्रकृती समजली जाते, ती परब्रह्म सत्तेवरच अभिन्नत्वाने वास्तविक असते. एरवी अखंड सच्चिदानंदात्मक परमेश्वराची शक्ती त्रिगुणात्मक जड विनाशी स्वतंत्र अशी असूच शकत नाही. म्हणजे परमेश्वराची शक्ती पण त्याच्यासारखीच सच्चिदानंद स्वरूपच आहे. पण ज्याला ही त्याच्यापासून वेगळी स्वतंत्र वाटते, म्हणजेच त्रिगुणात्मक माया शक्तिरूप भासते किंवा वाटते, त्यालाच वेदांतात जीव असे म्हणतात. सारांश: जगत उत्पत्ती स्थिती लय हे सर्व प्रकृतीचेच खेळ आहेत आणि त्या त्या कार्यारूपाने स्वतः प्रकृतीच परिणाम पावते, मी नाही. पण त्याला आधार मात्र परमेश्वर सत्तेचाच आहे. म्हणून इथे सच्चिदानंदात्मक परब्रह्म त्यांना विवर्त उपादान कारण आहे आणि वेदांतात जड विनाशी जगत पसारा प्रकृतीचाच परिणाम असून परब्रह्माचा अध्यस्त किंवा भ्रमजन्य विवर्त होय. अनध्यस्त विवर्त हा भ्रमजन्य कदापिही नसतो. अनध्यस्त विवर्त हा भ्रमजन्य कदापिही नसतो, कारण तेथे मूळ अधिष्ठानाचे ज्ञान जसेच्या तसे असते. कारण तेथे मूळ अधिष्ठानाचे ज्ञान जसेच्या तसे असते. उदाहरणार्थ, जसे अलंकार जरी दिसले तरी सोने पण तिथे दिसतच राहते, फक्त तिकडे आपले लक्ष नसते. लाटा तरंग दिसत असले तरी समुद्र त्या लाटांना जो आधार आहे, पाणी ज्या लाटांना आधार आहे, तो दृष्टीपासून समुद्र लपत नाही, ते पाणी दृष्टीपासून लपत नाही. पण अध्यस्त किंवा भ्रमजन्य विवर्तात अधिष्ठानाचे ज्ञान पूर्णतः लोपते. अधिष्ठानाचे ज्ञान पूर्णतः लोपते. एक तर साप पहा, नाहीतर दोरी पहा. एकतर साप पहा, नाहीतर दोरी पहा. सर्पाच्या भ्रमात दोरी दिसत नाही. सर्पाच्या भ्रमात दोरी दिसत नाही. तर ती दिसली तर सर्पाचा भ्रम झालाच नसता. बरे असो अर्जुना, आपण जे आपले स्वरूप विसरलो आहोत, त्याला एकमात्र कारण म्हणजे आपले स्वतःविषयीचे अज्ञान. जो जड विनाशी देहादी म्हणजे मी असे समजतो, त्यालाच वेदांतात जीव म्हणतात. इथे त्याला आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपाची विस्मृती झालेली असते. वात उजळून तिच्या प्रकाशात अंधार शोधण्याचा प्रयत्न केला तर अंधार दिसणारच नाही. वात उजळवून तिच्या प्रकाशात अंधार शोधण्याचा प्रयत्न केला तर अंधार दिसत नाही. त्याच प्रकारे आत्मविचार करून पाहता जर तुम्ही अज्ञान पाहायला गेले तर तुम्हाला ते अज्ञान कुठेही सापडणार नाही. जे विचारा वेळे न दिसे, वाती पाहता जैसे अंधारे का.
जे विचारा वेळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारे का. दुधावरची साय दूध निश्चळ असले तरच पाहता येते. एकदा का दूध हालत राहिले तर साय दुधात सारखी मिसळत राहते, त्याप्रमाणे दिसत नाही. मी ब्रह्म जाणत नाही अशी ज्याच्या ठिकाणी वृत्ती स्फुरते अशालाच वेदांतात जीव असे म्हणतात. मी ब्रह्म जाणत नाही अशी ज्याच्या ठिकाणी वृत्ती स्फुरते त्यालाच वेदांतात जीव म्हणतात आणि तेच अज्ञानाचे कार्य आहे व यालाच क्षेत्रज्ञ असेही म्हणतात. कारण अज्ञान आणि अज्ञानाचे कार्य यांना सत्य समजणारा आणि आपल्या स्वरूपाला न जाणणारा हा मूळचा क्षेत्रज्ञ आहे, पण तो सध्या जीवदशेला प्राप्त झालेला आहे. दोरीवर भ्रांतीने सर्प भासतो व मग तो कार्यकारी होतो, म्हणजे त्याची भीती वाटते, आपण त्याला मारण्याकरता काही साधनं घेऊन त्याच्या मागे जातो वगैरे वगैरे. म्हणजे तो कार्यकारी होतो, म्हणजे भीती वगैरे उत्पन्न करतो. अज्ञान हे वस्तुतः अस्तित्वातच नाही. अज्ञान हे वस्तुतः अस्तित्वातच नाही, फक्त मानले गेले आहे. फक्त मानले गेले आहे. पण ते पण वस्तुतः जीवाने अमर्याद आणि अद्वैत अशा आपल्या सत्तेवरच मानले आहे. आणि अशा ती आपल्या सत्तेवर मानल्या गेल्यामुळेच ते सत्तावान झाले आहे, म्हणजेच कार्यकारी झालेले आहे. म्हणजे जीवाला सृष्टी आणि सृष्टीतील सुखदुःखे इत्यादी भासण्यास ते समर्थ होते. मूळचे क्षेत्रज्ञ जीवाने आपले सच्चिदानंदी स्वरूप न जाणणे व अज्ञानामुळे अज्ञानाचे किंवा प्रकृतीचे केवळ अस्तित्व खरे समजणे, केवळ प्रकृतीचेच अस्तित्व खरे समजणे हाच क्षेत्राचा क्षेत्रज्ञाशी संबंध होय. आपल्याला आपल्याच सच्चिदानंद रूप विशेष रूपाचे ज्ञान आहे, म्हणूनच आपण आपले मूळ धर्म विसरून केवळ सामान्यपणे सत्ता मात्र असे सामान्य ज्ञान रूप विसरलो व त्यामुळे सृष्टी स्वतंत्र आणि वेगळी अशी भासली. पण मुळात एकच अद्वैत परब्रह्म हे सर्वत्र घनदाटपणे असून त्याचा अज्ञान आणि प्रकृती यांच्याशी काहीही संबंध नाही. पण आपण मी ब्रह्म जाणत नाही अशा अज्ञानापायी क्षेत्रज्ञाचा संबंध आहे असे समजतो. वस्तुतः यांचा काही एक संबंध नाही. सारांश, परब्रह्माप्रमाणेच परब्रह्मावर भासणारे अज्ञान कार्य ही अपरिमित असल्यामुळे त्या अज्ञान कार्याची संख्या करवत नाही. म्हणून अज्ञान आणि अज्ञान कार्य व हे सर्व पाहणारा ही सर्व मिळून अज्ञानाचेच कार्य होय व परब्रह्म नित्य असंग व प्रकाशरूप असून ते ह्या सर्वांना नुसते प्रकाशित करते. म्हणून अर्जुना, आत्मस्वरूपापासून एकदा का दृष्टी चढली की जे जे दिसते त्याला स्वतंत्र आणि वेगळे असे भ्रामकत्व येऊन जगरूपी सृष्टी भासू लागते. पण वस्तुतः ही सृष्टी अशा प्रकारे माझ्याच सच्चिदानंदात्मक सत्तेवर भासत असल्यामुळे एका अर्थाने मीच त्या रूपाने दिसतो असे समज. म्हणजे सर्व सृष्टी ही आत्मविस्मृतीरूप अज्ञानजन्य भ्रांतीचे कार्य आहे, हे निर्विवाद आहे. म्हणजेच हा भ्रम गेला की सर्व सच्चिद्विलासात्मकचा आयता अनुभव येतो आणि सृष्टी ही वेगळी स्वतंत्र न राहता, सुखदुःखाला कारणीभूत न राहता, हर्ष विषादांना कारणीभूत न राहता ब्रह्मरूप होते. जसा स्वप्नात एकच मनुष्य हा बहुरूप होतो त्याप्रमाणे जैसा का स्वप्न मोहा तो एकची देखे बहुवा, तोची पाड आत्मया स्मरणे वीण असे. आता पुढे म्हणजे असं
की मी ब्रह्म जाणत नाही अशी जी जीवाच्या ठिकाणी वृत्ती स्फुरते, मी ब्रह्म जाणत नाही अशी जी जीवाच्या ठिकाणी वृत्ती स्फुरते, ते अज्ञानाचे कार्य असून त्यामुळे ज्ञान गुंडाळल्या जाते. वस्तुतः अज्ञान नाही. अज्ञान आणि अज्ञानाचे कार्य यांना महत्व देणारा म्हणजे ते सत्य, नित्य आहे असे समजणारा आणि आपल्या स्वरूपाला न जाणणारा हा जेव्हा असतो, असा जो क्षेत्रज्ञ आहे त्यालाच जीव असे म्हणतात. हाच खरा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संबंध होय. हे तू चांगले लक्षात ठेव. सत्तेचा हा निसर्गतः स्वभावच आहे. दोरीवर जेव्हा सर्प वाचतो तेव्हा तो खरा वाटतो, म्हणजेच तो कार्यकारी होतो, म्हणजेच तो भीती उत्पन्न करतो. खरोखर अस्तित्वात नसलेल्या वस्तूला सत्ता मिळाली की ती कार्यरूप होते. हा स्वाभाविक नैसर्गिक सिद्धांत आहे, नैसर्गिक स्वभाव आहे. अज्ञान हे वस्तुतः अस्तित्वात नाही, पण जीवाने अमर्याद व अद्वैत अशा आपल्या सत्तेवरच अज्ञानाला मानले, त्यामुळे अज्ञान सत्तावान होऊन कार्यकारी होते. म्हणजे जीवाला जीव जगत हा पसारा, हा म्हणजे नामरूपात्मक पसारा पृथक पृथक वाटून जीवाला सृष्टी खरी वाटते आणि ती सृष्टी सुखदुःख हर्ष विषाद यांना अनुभवण्यात देऊन ती समर्थ होते. क्षेत्रज्ञ जीवाने आपले सच्चिदानंदी स्वरूप न जाणणे व अज्ञानाचे किंवा प्रकृतीचे अस्तित्व खरे मानणे हाच खरा क्षेत्राचा क्षेत्रज्ञाशी असणारा संबंध होय. हा संबंध अर्थात केवळ काल्पनिक आहे, कारण मुळात एक अद्वैत परब्रह्मच असल्यामुळे अज्ञान किंवा प्रकृती हिचे मुळात अस्तित्वच नसताना, म्हणजे मी ब्रह्म जाणत नाही अशा कल्पनेमुळे क्षेत्राचा क्षेत्रज्ञाशी असणारा संबंध हा केवळ काल्पनिक आहे असे ठरते. आता आत्मवस्तू आपल्यालाच अज्ञान रूपाने पाहते, म्हणजे मी ब्रह्म जाणत नाही असे म्हणते आणि आपल्याला ती अनेक रूपाने पाहते. कोणकोणत्या अनेक रूपाने पाहते ते मात्र सांगता येत नाही. परब्रह्म प्रमाणेच परब्रह्मावर भासणारे अज्ञान कार्यही अपरिमित असल्यामुळे त्याची पण संख्या करवत नाही. अज्ञान, अज्ञान कार्य आणि ते पाहणारा ही सर्व त्रिपुटी अज्ञानातलीच असून परब्रह्म नित्य संघ व प्रकाशक रूप असल्यामुळे ते त्या त्रिपुटीला नुसते प्रकाशक होते असे समज. एखादा दरिद्री भ्रमिष्ट होऊन स्वतःला राजा समजतो. मूर्छित झालेला शुद्धीवर आल्यावर म्हणतो की मी स्वर्गलोकात गेलो होतो आणि तिथे मी अजून वापस आलो. याप्रमाणे आत्मस्वरूपापासून दृष्टी भलतीकडे वळली की जे जे दृष्टी समोर आले त्याला सृष्टी हे नाव प्राप्त होते, म्हणजे सुखदुःख देणारी सृष्टी असे नाव प्राप्त होते व अर्थात ती माझ्याच सत्तेमुळे भासत असल्यामुळे वस्तुतः मीच त्या रूपाने दिसतो. सर्व सृष्टी पृथक पृथक वेगळी वेगळी वाटत असेल तर ते विस्मृत अज्ञानजन्य भ्रांतीचे कार्य आहे असा इथे भाव. ज्याप्रमाणे स्वप्न भ्रम झाला असता एकच पुरुष अनेक वस्तुरूप होतो, ज्याप्रमाणे स्वप्न भ्रम झाला असता एकच पुरुष अनेक वस्तुरूप होतो, त्याप्रमाणे आत्मविस्मृती झाल्यामुळे जीवच आपल्याला बहुरूपात पाहतो. हाच सिद्धांत अर्जुना पुन्हा तुला आता मी वेगळ्या रीतीने सांगतो, त्याचा तू अनुभव घे. अरे अविद्या जणू माझी पत्नीच होय. ती अनिर्वाच्य म्हणजे कल्पना मात्र आणि गुणी म्हणजे त्रिगुणात्मक आहे व अनादि म्हणजे अखंड तरुण आहे. जीवाच्या ठिकाणी असलेल्या अविद्या भ्रमाला कधीपासून सुरुवात झाली याचा निश्चय करता येत नाही. जीवाच्या ठिकाणी असलेल्या अविद्या भ्रमाला कधीपासून सुरुवात झाली याचा निश्चय करता येत नाही. म्हणूनच हिला प्रारंभरहित म्हणजेच अनादि असे मानावे लागते. तरी माझी ही गृहिणी
अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या हे. नसणे हेच अविद्येचे स्वरूप आहे. नसणे हेच अविद्येचे स्वरूप आहे. तिचे राहण्याचे ठिकाण म्हणजे हे अतिविस्तीर्ण ब्रह्मच होय. तिचे राहण्याचे ठिकाण म्हणजे हे अतिविस्तीर्ण ब्रह्मच होय. आत्मस्वरूपाचा विसर न करणाऱ्याच्या जवळ ती असते. आत्मस्वरूपाचा विचार न करणाऱ्यांच्या जवळ असते व आत्मस्वरूपाचा विचार करणाऱ्यांच्या आसपास ती भरकटत नाही व आत्मस्वरूपाचा विचार करणाऱ्यांच्या आसपासही ती भरकटत नाही. सारांश, विचाराने अविद्येचे अस्तित्व सिद्ध होत नाही व केवळ अविचाराने ती मानली जाते. ही अविद्या माझ्याजवळ झोपल्यामुळेच नेहमी जागी असते. ही अविद्या माझ्याजवळ झोपल्यामुळेच ही नेहमी जागी असते आणि माझ्या सत्तेचा भोग घेऊनच ती गरोदर सुद्धा होते व माझ्या सत्तेचा भोग घेऊन ती गरोदर होते, गर्भिणी होते. हे माझे चेनी अंगे पहुडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरविणी होय. हे माझे चेनी अंगे पहुडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरविणी होय. चैतन्य रूप प्रकाशाच्या संगतीने अविद्या व्यक्त होते, जागी होते, कल्पना रूप होते असे समज. अविद्येच्या पोटात असलेल्या गर्भाची प्रकृती 8 विकाराने सतत वाढत राहते. अविद्येच्या पोटात असलेल्या गर्भाची प्रकृती 8 विकारांनी वृद्धी होते. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संबंध कल्पना क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संबंध कल्पला गेला की प्रथम बुद्धी हे तत्व उत्पन्न होते व नंतर बुद्धी तत्वापासून मन निर्माण होते. नंतर बुद्धी तत्वापासून मन निर्माण होते. ममता ही या मनाची तरुण स्त्री होय. ममता ही या मनाची तरुण स्त्री होय. ही तत्वे नंतर अहंकार तत्व निर्माण करतात आणि या अहंकार तत्वापासून पुढे सर्व भूतांची अभिव्यक्ती होते आणि हा अहंकार स्वभावतः महाभूतांना कवटाळतो. त्यामुळेच विषय व इंद्रिये त्यात सापडतात. त्यामुळे चित्तात विकारांचा क्षोभ होतो. त्याच्या पाठीशी सत्व रज तम हे 3 गुण उभे राहतात. त्यामुळे लगेच तेथे वासना आणि इच्छा उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे छोटेसे बी हे पाण्याचा संबंध येताच वृक्षाच्या आकाराचे वाढत वाढत जाते, त्याप्रमाणे माझ्या संगाने अविद्या ही नाना जगाच्या रूपाचे अंकुराचे कोंब घेऊ लागते आणि मग त्या गर्भगोळ्याला कशा रूपाचा आकार येतो ते पण अर्जुना तू आता रूपकात्मक पद्धतीने ऐक. तेव्हा या गर्भगोळ्याला अंडज, श्वेतज, उद्भिद आणि जारज हे 4 प्रकारचे अवयव सहज उत्पन्न होतात. अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे, स्वेदज म्हणजे घाम इत्यादी पासून निर्माण होणारे, उद्भिज म्हणजे जमिनीला फाडून वरती येणारे म्हणजे झाड वगैरे वनस्पती, आणि जारज म्हणजे ज्या जारामध्ये ज्याचं कवटाळलं म्हणजे गुंडाळलेले असते असे. अंडज, श्वेतज, उद्भिज आणि जारज हे 4 प्रकारचे अवयव सहजच उत्पन्न होतात. आकाश व वायू यांच्या योगाने अंडज अवयव उत्पन्न होतो. तमोगुण व रजोगुण, पाणी व तेज याच्या मदतीने स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो. पाणी आणि पृथ्वी ही 2 तत्वे उत्कट होऊन निकृष्ट अशा तमोगुणाची वृद्धी होऊन उदबीज असा स्थावर अवयव उत्पन्न होतो. पंचमहाभूते ही परस्परांच्या सहाय्याने मन, बुद्धी, अहंकार यांचे पोषण करून वृद्धीस पावत राहतात. हेच जारज अवयव उत्पन्न करतात. याप्रमाणे 4 योनी या सरळ कर्णचरणाधिक असून मूळ प्रकृतीचे स्थूल रूपात येणे होय. हाच मस्तकाचा भाग होय. प्रकृती हे सुटलेले पोट असून
निवृत्ती ही सुंदर पाठ आहे. आनंददायक स्वर्ग हा कंठ प्रदेश असून मृत्यूलोक हा मध्यभाग आहे. पाताळलोक हा सुंदर कटीचा भाग आहे. अशा एका लेकराला प्रकृतीने जन्म दिला असून स्वर्ग नरक पाताळ मृत्यूलोक या प्रकृतीच्या बाळाचे बाळसलेले अंग आहे. 84 लक्ष योनी ह्या बाळसलेल्या लेकरांची कांडे, पैरे, सांधे इत्यादी आहेत. असे हे बालक प्रत्येक ठिकाणी वाढतच जाते. नाना देह हेच कोणी अवयव असून त्याच्या ठिकाणी नाना नामांचे अलंकार घातले जातात आणि ही प्रकृती नित्य नवे अस्तित्व रूप दूध पाजून हे बालक मोठ्या प्रेमाने वाढवते. निरनिराळी सृष्टी ही हातापायाची बोटे असून भिन्न भिन्न अभिमान हातापायातील बोटात घातलेल्या अंगठ्या आहेत. ह्या प्रकृतीने आपण विचार करत नाही तोपर्यंतच असलेल्या एकुलत्या एका बालकाला जन्म दिला आहे असे समजताच या बालकाच्या दृष्टीने ब्रह्मदेव हा प्रातःकाळ, विष्णू हा मध्यान्ह काळ आणि सदाशिव हा सायंकाळ होय. हे बालक सृष्टीचा खेळ खेळून महाप्रलयरूपी अंथरुणावर स्वस्थपणे निजले असता आणि कल्पारंभी पुन्हा विषमभावाने ते जागे होते. याप्रमाणे मिथ्या सृष्टीच्या घरात हे बालक कौतुकाने मग परत पाय टाकते. जगताची उत्पत्ती स्थिती लय मिथ्या दृष्टीने होते म्हणजे हे सगळं भ्रांतीचेच काम आहे. या बालकाला संकल्प करणे ही एकच गोष्ट आवडते. अहंकार याचा सवंगडी आहो आणि हे नित्य आपला खेळ खेळतच राहतात. अशा या जगत बालकाचा शेवट मात्र फक्त एका आत्मज्ञानानेच होतो. अर्जुना, आता हे रूपकात्मक बोलणे बरेच खूप झाले. अशा प्रकारे हे संपूर्ण विश्व मायेमुळे आणि भ्रांतीमुळे निर्माण झाल्यासारखे भासते आणि या भ्रांतीला माझ्याच सत्तेचा आधार आहे हे आपण वारंवार पाहिलेच आहे. म्हणून या जगत बालकाची महत ब्रह्म म्हणजे प्रकृती ही याची माता असून अर्जुना मी पिता आहे हे मागे तुला सांगितलेच आहे. आता निरनिराळी पुष्कळशी शरीरे पाहून तू चित्तात आता काही भेदात्मक बुद्धी आणू नको. कारण खऱ्या अन्वय दृष्टीने पाहता मन, बुद्धी, महाभूते इत्यादी ही सर्व एक परब्रह्म रूपच ठरतात. अर्जुना, एकाच देहाचे ठिकाणी निरनिराळे अवयव नसतात काय? याप्रमाणे हे समज. विश्व जरी विचित्र भिन्न भिन्न दिसत असले तरी त्या सर्व रूपाने एक म्हणजे अन्वय विचारसरणीने त्या सर्व रूपाने एक परब्रह्मच प्रगट झाले आहे असे समज. ज्याप्रमाणे एकाच बीजाच्या वर खाली आणि भिन्न भिन्न आकाराच्या निरनिराळ्या डाळ्या वाढतात त्याप्रमाणेच घट हा मातीचा लेख आणि वस्त्र हे कापसाचे नातवंड समजतात, तसाच परब्रह्म वस्तूचा आणि जगतप्रतीचा संबंध आहे असे समज. परब्रह्मच नाम रूपात्मक भासत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कल्पलेल्या चराचर जगताचा संबंध सुद्धा काल्पनिकच ठरतो. वस्तुतः भासत असलेले चराचर पूर्ण ब्रह्मच असल्यामुळे एका वस्तूचा संबंध एकमेकाशी मारणे हा केवळ व्यर्थ त्रास आहे किंवा मूर्खपणा आहे. किंवा ज्याप्रमाणे एका मागून एक उठणारे तरंग समुद्राची संतती समजले जाते तसा आमचा या चराचराशी संबंध आहे. नाना कल्लोळ परंपरा संतती जैशी सागरा, आम्हा आणि चराचरा संबंध तैसा. म्हणजेच खऱ्या अर्थाने पाहता परब्रह्मच अनध्यस्त विवर्त रूपाने म्हणजे त्रिगुणात्मक माये वाचूनच नाम रूपाला स्वभावताच आले आहे. पण अज्ञानी जीवाला हे ज्ञान नसल्यामुळे, म्हणून तर तो अज्ञानी आहे, म्हणून तो जीव आहे. कारण अज्ञानी जीवाला हे ज्ञान नसल्यामुळे तो स्वभावताच असलेल्या नामरूपात जगाला मात्र त्रिगुणात्मक जग असे म्हणतो.
म्हणूनच ज्याप्रमाणे विस्तव आणि ज्वाळा दोन्ही एक विस्तवच होत, त्याप्रमाणे मीच सर्व चराचर असल्यामुळे ही अन्वयदृष्टी. मीच सर्व चराचर असल्यामुळे माझा व चराचराचा संबंध लावणे म्हणजे मी उत्पत्ती स्थिती नाशाकरता कारणीभूत आहो असा संबंध लावणे हे मूर्खपणाचे आहे, कारण तो संबंध मुळातच खोटा आहे. म्हणून वन्नी आणि ज्वाळ दोन्ही वन्नीची केवळ देवी मी सकळ संबंध व्हाव. झालेल्या जगाने मी झाकला जातो. झालेल्या जगाने, वस्तुतः जग नाहीच, पण झाले असं आपण मानतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, झालेल्या जगाने मी झाकल्या जातो असे म्हणावे तर जगरूपाने कोण फाकतो? असे जर तुम्ही म्हटले तर मग जगरूपाने कोण फाकतो? झाले नि जगे मी झाके, झाले नि जगे मी झाके, तरी जगत्वे कोण फाके? किळेवरी माणिके लोपिजे काही. म्हणजे माणिक आपल्या तेजाने झाकले जाते काय? माणिक आपल्या तेजाने झाकले मुळीच जात नाही, उलट ते जास्त उजळ होते. माणिक आपल्या तेजाने झाकले जाते काय? किंवा सोने अलंकार दशाला आले की सोने पण तेथून नाहीसे होते काय? किंवा कमळ फाकले असतात ते आपल्या कमळत्वाला मुखते काय? म्हणजे अलंकाराच्या आकाराने सोने झाकले जात नाही आणि कमळाच्या नुसत्या फाकण्यामुळे ते कमळ कमळ म्हणून झाकले जात नाही. अलंकारा ते आले तरी सोने पण काही गेले की कमळ फाकले कमळत्वामुखे. अर्जुना सांग बरे, देह आपल्याच अवयवाने झाकला जातो काय? ते अवयव म्हणजेच देहाचे रूपच असते. म्हणून जग बाजूला सारून मला पाहण्याची आवश्यकता नाही. हे अतिशय महत्वाचे आहे. म्हणून जग बाजूला सारून मला पाहण्याची अजिबात आवश्यकता नाही. यालाच अन्वय दृष्टी म्हणतात. संपूर्ण विश्व संपूर्णपणे मीच आहे. संपूर्ण विश्व संपूर्णपणे मीच आहे. म्हणून जग परवते सारुनी पाहिजे माते, तैसा नोहे उखिते आघवे मीची. म्हणून जग परवते सारुनी पाहिजे माते, तैसा नोहे उखिते आघवे मीची. आत्मज्ञान झाले असता नामरूपाच्या ठिकाणी परब्रह्माहून वेगळ्या व जड विनाशी जगत वस्तूची जीवाने किंवा ज्याने कल्पना केली आहे त्याला जीव म्हणतात. अशा जीवाने अज्ञान भ्रांतीने केलेली फक्त कल्पना नाहीशी करायची आहे. इतकेच काम करायचे आहे. फक्त कल्पना नाहीशी करायची आहे. नामरूपे नाहीशी करायची नसतात. नामरूपे नाहीशी करायची नसतात आणि ती होतही नाहीत. हे अतिशय महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे घट एका मातीचाच असतो आणि अलंकार एका सोन्या तत्वाचाच असतो आणि अलंकार एका सुवर्ण तत्वाचाच असतो, त्याप्रमाणे नामरूपासह एक सच्चिदानंद परब्रह्मच अनुभवाला येते आणि यालाच अन्वय रूप अनुभव असे म्हणतात. म्हणजे केवळ काय करायचं की आत्मज्ञान म्हणजे नामरूपाच्या ठिकाणी परब्रह्माहून वेगळ्या आणि जड विनाशी जगत वस्तूची अज्ञान भ्रांतीने आलेली कल्पनाच फक्त नाहीशी करायची आहे. नामरूपे नाहीशी करायची नाहीत. अर्जुना, हाच खरोखरचा तत्व विचार आहे. याच्याच निश्चयाची, याच बोधाची, याच ज्ञानाची तू चित्तात गाठ मान. निरनिरा शरीरात एक मीच अलंकाराप्रमाणे वेगवेगळा झालो आहे तरी सोने म्हणून मीच सर्वत्र आहे आणि मी असंग असून गुणांनी बांधल्यासारखा वाटतो. मी कोणत्याही अलंकारांनी भूषणांनी बांधला जात नाही, म्हणजे अलंकाराच्या आकाराने बांधला जात नाही. म्हणूनच मी असंग असून फक्त गुणांनी बांधल्यासारखा वाटतो.
स्वप्नातून जागे होऊन स्वतःला स्वप्नात मेलो म्हणून आपणच आपल्या मरणाचे दुःख भोगावे, किंवा कावीळाने पिवळ्या झालेल्या डोळ्यांनीच सर्व पिवळे दिसत असल्यामुळे कावीळ झाला हे कळते व कावीळ झाला हे कावीळ झालेलेच डोळे जाणतात, किंवा सूर्यप्रकाशानेच अभ्रे दिसतात आणि सूर्य सुद्धा अभ्रांनी लोपला हेही सूर्यप्रकाशामुळेच कळते. आपल्याच छायेला आपण भ्यालो तर दुसरा कोणी तिथे भिवणारा आणि ज्याला भीती वाटते असे दोन तिथे नसतात. त्याप्रमाणे मीच नाना प्रकारची शरीरे भासून मीच नाना प्रकारचा होतो. नाना सूर्यप्रकाशे प्रगटी ते अभ्रभासे, तो लोपला हे दिसे सूर्ये चिके. शरीराच्या ठिकाणी गुणांचा जो संबंध असतो तोही मीच जाणतो, बंध असतो तोही मीच जाणतो, पण या बंधांनी मी बांधल्या जात नाही, कारण माझ्या खऱ्या स्वरूपाचे मला पूर्ण भान आणि माझ्या स्वरूपाचे मला पूर्ण ज्ञान आता झाले आहे. पण तसे आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जीव जाणत नसल्यामुळे ते बद्ध राहतात. आता गुण किती आहेत आणि त्याचे धर्म काय आहेत, त्याचे रूप काय आहे इत्यादी रहस्य सांगतो, ते ऐक. नमस्कार. रे बाबा.